शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांच्या बुरखा वाटपाच्या कार्यक्रमावर भाजपचा आक्षेप. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्या यामिनी जाधव यांच्याकडून आज भायखळ्यात बुरखा वाटपाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमावर भाजपकडून आक्षेप घेण्यात आला. आम्हाला हे मान्य नाही, अशी स्पष्ट भूमिका आशिष शेलार यांनी मांडली आहे. महाराष्ट्रात पुढच्या 2 महिन्यांनी विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाकडून जोरदार तयारी केली जात आहे. प्रत्येक पक्ष कामाला लागला आहे. प्रत्येक पक्षाचे नेते आणि संभाव्य उमेदवार हे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखत आहेत. या रणनीतीचा भाग म्हणून कोणी सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत आहेत, कोणी वेगवेगळ्या आश्वासनं देत आहेत, तर कोणी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी मदत करत आहेत. मुंबईच्या भायखळ्यात शिंदे गटाच्या नेत्या यामिनी जाधव यांच्याकडून मुस्लिम समाजाच्या महिलांसाठी बुरखा वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचा बॅनरही चर्चेचा कारण ठरला होता. या कार्यक्रमावर भाजपने आक्षेप घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्या यामिनी जाधव यांच्याकडून बुरखा वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुंबईतील भायखळामध्ये यामिनी जाधव यांच्याकडून बुरखा वाटप करण्यात आलं. यामिनी जाधव यांना लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाकडून भायखळातून उमेदवारी देण्यात आली होती, पण त्यांचा पराभव झाला होता. यानंतर त्यांच्याकडून बुरखा वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यांच्या या कार्यक्रमाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. पण यामिनी जाधव यांच्या बुरखा वाटपाच्या कार्यक्रमावर भाजपने आक्षेप नोंदवला आहे. अशा पद्धतीने बुरखा वाटपावर भाजप सहमत नाही, अशी प्रतिक्रिया भाजप नेते आशिष शेलार यांनी दिली आहे. आशिष शेलार नेमकं काय म्हणाले? आम्हाला हे मान्य नाही. मला याविषयी पूर्ण माहिती नाही, तरी पण अशा पद्धतीच्या बुरखा वाटपाच्या कार्यक्रमाशी भाजप सहमत नाही. त्यांची भूमिका, त्यांच्या पक्षाची भूमिका, त्यांच्या मतदारसंघाची आवश्यकता यावर त्यांनी मत प्रदर्शित करावं. भारतीय जनता पक्षाला अशा पद्धतीचे कार्यक्रम आयोजित करणं हे मान्य नाही, अशी भूमिका आशिष शेलार यांनी मांडली. आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र आज तक लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.